नमस्कार, मी शिल्पा गुजर. मुद्द्याचं बोला या आमच्या डिबेट शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मराठा मोर्चातल्या तरुणाईला नेमकं काय हवंय आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर बेलापूर स्टुडिओमधनं तन्वी शिंदे आहे, त्याचप्रमाणे आकाश साळुंखे सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत. आपण नेमकं तरुणाईला काय वाटतंय मराठा मोर्चाबद्दल ते जाणून घेणार आहोत. तर कोल्हापूरवरनं मधुकर पाटील आपल्या बरोबर असतील आणि नाशिकवरनं श्वेता भामरे हे सगळेजण आपल्या बरोबर असतील. एकूणच या मराठा मोर्चाबद्दल या तरुणाईला काय वाटतं हे जाणून घेऊच. पण 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती महामोर्चा काढला जाणार आहे आणि या रॅलीची जोरदार वातावरण निर्मिती संपूर्ण राज्यभरामध्ये करण्यात येते. आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातनं बाईक रॅली निघत आहेत. अनेक मागण्या आहेत या मराठा समाजाच्या. गेल्या वर्षभरापासून मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी जोर धरलेला आहे आणि आता कुठेतरी हे तीव्र रूप मराठा मोर्चा धारण करतो आहे. माझ्याबरोबर तन्वी आहे. तन्वी, एकूणच काय मागण्या आहेत मराठा मोर्चा संदर्भात? तरुणाईला नेमकं काय वाटतंय? ऍक्च्युली सध्या आता मुलांना ऍडमिशन मध्ये फार प्रॉब्लेम होतो. मराठाच्या मुलांना त्यांना जे पर्सेंटेज जास्त असूनही ऍडमिशन भेटत नाही. ओके. तेच एसटी आणि एनटी या कास्टवाल्या मुलांना लवकर ऍडमिशन मिळते. त्यांचे जर पर्सेंटेज कमी असतील तरी त्यांना ऍडमिशन भेटते. 60%, 50% या मुलांना सुद्धा लगेच ऍडमिशन भेटतं. आम्हाला पहिल्या लिस्टला ऍडमिशन नाव येतच नाही लिस्टमध्ये कोणत्याही ऍडमिशन मध्ये. आणि थर्ड लिस्ट पर्यंत आम्हाला थांबावं लागतं. थर्ड लिस्ट मध्येही काही मुलांना ओपनवाल्या मुलांना ऍडमिशन भेटत नाही. ओके. आणि काही कॉलेजमध्ये ओपनवाल्यांची फी जास्त आहे. ओके. जसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ओपनवाल्यांसाठी 80,000 90,000 अशा फी आहेत आणि तेच एसटी एनटी साठी 30,000 40,000 किंवा त्याहूनही कमी फी आहेत. सो त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. बरं आकाश, ऍडमिशन व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी मराठा समाजाला फेस कराव्या लागतात आणि म्हणून आरक्षण हवंय? असा मुद्दा आहे की आरक्षण हे आता पुण्यातलं एक उदाहरण आहे. पिंपरी चिंचवडचं आपलं DY पाटील कॉलेज आहे पिंपरी चिंचवडमध्ये, इन्स्टिट्यूट आहे. त्याची फी आहे ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी 80,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीस 8,000 आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि तेच एसटी आणि एनटी साठी ट्युशन फीस नाही आहे त्यांना आणि फक्त आणि डेव्हलपमेंट फीस 8,000 आहे त्यांची. फक्त त्यांचं 8,000 मध्ये त्यांना शिष्यवृत्ती भेटते. शिष्यवृत्ती इन्क्लूड असते त्यांना. आम्हाला ती शिष्यवृत्ती भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही मेडिकल इंजिनिअरिंग ह्या फॅकल्टीसाठी जाऊ शकत नाही. मग आम्ही विचार करतो BCA करायचं, आर्ट करायचं. मग आम्ही ह्या पैसे नसते, आर्थिक माग असल्यामुळे आम्ही ह्या इकडे वळतो, BCA ह्या कॅटेगरीकडे. त्याच्यामुळे आरक्षण पाहिजे नोकरीसाठी. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मराठा समाज महागात पडत चाललाय, त्याच्यामुळे आरक्षणाची गरज आहे. नक्कीच. मधुकर पाटील सुद्धा आपल्या बरोबर आहेत. मधुकर जी, आपण बघतोय या मुलांनी जी कैफियत मांडलेली आहे ती म्हणजे ऍडमिशन संदर्भातली. SC NT या ज्या मागास जाती आपण त्यांना असं संबोधतो, त्यांच्या फीस फार कमी आहेत आणि ओपनवाल्यांच्या फीस खूप जास्त आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना फटका बसतोय. हा एक जरी मुद्दा आपण पकडला तर याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे आहेत मराठा आरक्षणासाठीचे, काय सांगाल? मुळात महाराष्ट्रातला मराठा समाज आज अस्वस्थ आहे. दुष्काळ पिकू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या लोकांची अवस्था आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर मराठा समाजातल्या तरुणांना असा प्रश्न पडतो की गुणवत्ता असून शिकायची इच्छा आहे पण ती मुलं शिकू शकत नाहीत केवळ फीमुळे. आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षामध्ये मराठा समाजाची भूमिका अशी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, जे आमच्या हक्काचं आहे. आमच्या 200 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर मराठा समाजातल्या एखाद्या व्यक्तीकडं 200 एकर शेती होती. आज 2017 मध्ये विचार केला तर त्याच्याकडे 2 एकर सुद्धा शेती असेल याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या तरुणांना असं वाटतं की आमची शिकायची इच्छा आहे, आम्हाला सवलत द्या, आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण द्या. आणि गुणवत्ता असून जो मराठा समाजातल्या तरुणाला डावललं जातं याच्याविषयी आज मराठा समाजातल्या तरुणांमध्ये एक आक्रोशाची भावना निर्माण झालेली आहे. कोपर्डीचा विषय हे एक निमित्त आहे. बरोबर. जसं 1857ला बंडाला एक निमित्त झालं आणि त्याचं लोण देशभर पसरलं, तसं कोपर्डीची घटना ही फक्त निमित्त आहे. महाराष्ट्रातला आज मराठा एकवटलेला आहे आणि तरुणांच्या मध्ये फार वैचारिक जागृती झालेली आहे. तुम्ही या मोर्चाचं जर यश पाहिलं असेल, देशात वेगवेगळे मोर्चे होतात, लाखोचं करोडोचं नुकसान होतं, पण मराठा समाजाचे जे मोर्चे सुरू आहेत
या मोर्चामध्ये 1 रुपयाचे नुकसान झालेलं नाही. म्हणजे आम्ही सनदशीर मार्गानं गांधींच्या विचारानं आम्ही हे मोर्चे काढत आहोत आणि या मोर्चाला उत्स्फूर्त तरुणाईचा प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई जागी झालेली आहे, जागृत झालेली आहे आणि ज्या मराठा समाजानं या महाराष्ट्रावरती कित्येक वर्ष राज्य केलं, आज त्या राजकीय नेतृत्वाने अपेक्षाभंग मराठा समाजातल्या तरुणांचा केलेला आहे आणि म्हणून नेतृत्वावरचा विश्वास सुद्धा तितकाच मराठा समाजातल्या लोकांचा उडलेला आहे आणि न्याय हक्कासाठी आज मराठा समाज रस्त्यावरती आलेला आहे. याच्यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग हा फार मोठा आहे असं मला वाटतं. नक्की. श्वेता भामरे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. आपण एकूणच तरुणाईला काय वाटतं या अनुषंगाने हा विषय घेतलेला आहे. श्वेता, तुला काय वाटतं या मराठा आरक्षणाबद्दल? तुझी जी मागणी आहे, तुम्ही सगळेजण मराठा समाज बांधव एकवटलेले आहात, गेल्या वर्षभरापासून तुम्ही रॅली काढताय, अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं तुम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. टीव्हीच्या माध्यमातून तू काय सांगशील, नेमकं आरक्षण कशासाठी हवंय? आरक्षणाबद्दल जर आपण विचार केला तर मी थोडंसं मागे जाईन की ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये इतर जातींना आरक्षण दिलं गेलं होतं, म्हणजे अगदी आपण बाबासाहेबांच्याच विचारांनुसार बघूया की ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिलं, जर तशी सामाजिक परिस्थिती, तशी आर्थिक परिस्थिती जर आज मराठा समाजावर येत असेल तर आपण त्यांच्या सुद्धा आरक्षणाचा विचार का करू नये? कारण यामागे हेतू असा होता की आरक्षणाचा म्हणजे कुठल्याही समाजाला आरक्षण का दिलं जातं तर त्या समाजाचा शेवटचा घटक जो आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत तुमचा विकास पोहोचेल यासाठी ते आरक्षण दिलं जातं. पण आज दुर्दैवानं मराठा समाजाचं जे काही चित्र आपण बघतो आहोत ते फक्त आपण पाण्यावर ज्याप्रमाणे बुडबुडी येतात तर त्या बुडबुड्यांवरून आपण त्याचं वर्णन करतोय, पण तळागाळाला काय परिस्थिती आहे या तिथपर्यंत आपण ज्यावेळेस पोहोचू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की मराठा समाज सुद्धा आज तितकाच आरक्षणासाठी पात्र ठरतो आहे आणि इतर अनुसूचित जाती जमातींप्रमाणेच म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच असं सांगितलं होतं की ज्यावेळेस हा समाज शिकेल आणि समाजाच्या प्रवाहामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही आरक्षणाचा पुनर्विचार करा. पण इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा तसं झालं नाही. मग जर आपण पुढे आलेल्या वर्गाच्या आरक्षणाचा पुनर्विचार करू शकत नाही तर मग जो वर्ग कुठेतरी मागे पडतो आहे त्यांच्या आरक्षणाचा सुद्धा पुनर्विचार झाला पाहिजे. आणि एक मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे, तो असा की आरक्षण मिळण्यासाठी शूद्र असणं हे फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सदानंद मोरेंचे प्रबंध वाचले तर त्यामध्ये तुम्हाला असा उल्लेख आढळेल, त्याप्रमाणे केसरीमध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे की माझ्या क्षुद्र मराठा बांधवांनो, म्हणजे जे सवर्ण नाही ते मागास असं समजलं जातं. आणि या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मराठा समाज हा कित्येक वर्षांपासून आरक्षणासाठी पात्र आहे आणि तरुण वर्ग जो आहे तो फक्त वरवरचा विचार आज करत नाही. खरं तर सर्वजण अगदी मागे जाऊन अगदी खोलात अभ्यास करून आरक्षण काय आहे या सर्व गोष्टींचा विचार करतो. अगदी जातीयता वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही आरक्षणाकडे बघत आहोत की एकाकडे आपण समान नागरी हक्क कायद्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस सर्व जाती या एका पातळीवर येणं गरजेचं असतं आणि त्यासाठी खरं तर आपण हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे. बोला मधुकरजी, तुम्हाला काही बोलायचंय? मुळामध्ये मराठा समाजातल्या लोकांची आज भूमिका अशी आहे की आता आम्हाला चर्चा नको आहे, प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. ज्यांनी आरक्षणाची मागणी केली नाही त्याला सरकार आरक्षण देतं, पण जे सातत्यानं आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांची दखल मात्र घेतली जात नाही. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा आज विचार करणं गरजेचं आहे की हा आक्रोश कुठपर्यंत घेऊन जायचं. गेली सातत्यानं 60-65 वर्षामध्ये मराठा समाज आज पिछेहाट होत आहे आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे फक्त ते आरक्षण, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि या मराठा समाजाला यातून जर बाहेर काढायचं असेल तर आरक्षणाशिवाय आज पर्याय नाही. आज तुम्ही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जावा, शहरामध्ये जावा, असे कित्येक गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे क्वालिटी आहे पण त्यांना संधी मिळत नाही. शिकायची इच्छा आहे पण शिक्षण घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून या निमित्तानं आज महाराष्ट्रातली तरुणाई आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या तरुणाईला आज प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. सरकारकडूनही त्यांना हीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय द्या, आम्ही न्याय सनदशीर मार्गाने मागतोय, आमच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची भूमिका आहे आणि सरकारनं सुद्धा याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. नक्कीच एक महत्वाचा मुद्दा मला या निमित्तानं उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे ज्याच्याकडे क्वालिटी आहे तो काहीही करून कशाही पद्धतीनं पुढे जातो. तन्वी, मला तुला विचारायचंय, एकूणच आपण बघतोय आरक्षणाची मागणी होती, आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षण मिळाल्यानंतर खरंच मराठा समाज पुढे येईल असं वाटतंय का? हो, नक्कीच येईल. कारण मग त्यामुळे ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांना काहीतरी करण्याचा
एक संधी भेटेल. म्हणजे जे चांगली मुलं आहेत, ज्यांच्याकडे आता डिग्र्या फार चांगल्या आहेत किंवा त्यांचे पर्सेंटेज चांगले आहेत, त्यांना आता सध्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल इथे जाणं शक्य नाही होत का, तर तिथे कास्टवाल्या मुलांना आधी घेतात. ते जर आपल्या मराठा समाजातली मुलं जर चांगली पर्सेंटेजवाली असतील, त्यांना जर घेतलं तर ते नक्कीच काही ना काहीतरी पुढे करू शकतात आणि यातून आपलं भवितव्य चांगलं होऊ शकतं. नक्कीच हाच प्रश्न घेऊन श्वेता तुझ्याकडे येते. श्वेता, आरक्षण आपण जेव्हा म्हणतो आहोत की आरक्षणाने सगळेच प्रॉब्लेम सुटतील असं तुला खरंच वाटतंय का, की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय मागास जाती आहेत, मग SC असेल, त्याच्यामध्ये NT असेल, मग जिथे तुम्ही जी मागणी लावून धरताय की कमी पर्सेंटेजवाल्या मुलांना सुद्धा आरक्षणामुळे संधी प्राप्त होते आहे, मग हेच मराठा समाजाच्या बाबतीत होणार नाही का? नक्कीच होणार नाही, कारण ज्यावेळेस आपण गुणवत्तेच्या निकषावर कुठलीही गोष्ट म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर असेल किंवा नोकरीच्या संधी असतील, या ज्यावेळेस गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातात त्यावेळेस हा प्रश्न उरतच नाही खऱ्या अर्थाने. आणि आपण असं म्हणू शकत नाही म्हणजे कुणालाही बौद्धिक किंवा गुणवत्ता जी आहे ती गॉड गिफ्ट नसते, तर ती आपल्याला खरं तर विकसित करावी लागते आणि यामध्ये कुठेही जातीचा संबंध येत नाही. आणि आजची तरुण पिढी खऱ्या अर्थाने याच अनुषंगाने विचार करते आहे. यामध्ये जातींचा जो काही वाद आहे तो कुठेही येत नाही. जर आमच्याकडे क्वालिटी आहे तर आम्ही त्या ठिकाणी पात्र असलो पाहिजे. आम्हाला नोकरी असेल किंवा आम्हाला ऍडमिशन असेल ते मिळालं पाहिजे. कारण नुसतंच EBC जे आहे तर EBC नुसतंच पुरे पडत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा अनेक अटी आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा किती जणांना घेता येतो, तो कितपत घेता येतो, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. नक्कीच श्वेता, मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यापेक्षा समस्त आरक्षणच बंद करा, गुणवत्तेच्या आधारावरतीच तू पात्र ठरा, अशा पद्धतीसाठी तुम्ही मोर्चा का नाही काढत आहात? अशासाठी मी असं म्हणेन, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे हे की आणखीन म्हणजे अद्याप सुद्धा समाजाची मानसिकता तितपत विकसित झालेली नाही की आरक्षण संपूर्ण काढून टाका. खरं तर तुम्ही ज्यावेळेस समाजाच्या मानसिकतेचा विचार करतात तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल की आरक्षण काढून टाकायची मागणी ज्यावेळेस केली तर हा वाद आणखीनच चिघळू शकतो आणि त्यामुळे इतरांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न पोहोचवता आपणही त्या प्रवाहामध्ये कुठेतरी येण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पण माझ्या वैयक्तिक मतानुसार जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्राचा विचार करत असाल तर शैक्षणिक क्षेत्रात मात्र संपूर्ण गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण देणं हे सोयीस्कर सुद्धा आहे आणि ते योग्य सुद्धा आहे, हे कुणीही मान्य करेल. नक्कीच. आकाश, तू या सगळ्या गोष्टीकडे नेमकं कशा पद्धतीने पाहतोयस की आरक्षणाच्या बळावरती गोष्टी पुढे जाण्यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावरती जर गोष्टी पुढे गेल्या तर ते जास्त चांगलं आहे, ते तुमच्या स्वतःच्या विकासासाठी आणि संपूर्ण देशाच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. काय म्हणशील याबाबतीत? आरक्षण हे फक्त भारतातच नाहीये, आरक्षण हे प्रत्येक जगामध्ये सगळ्या प्रत्येक मोठ्या मोठ्या देशामध्ये सुद्धा आरक्षण आहे. जो प्रवाह आहे तो जो पाठीमागे राहिलाय त्या प्रवाहाला सोबत घेऊन चालण्यासाठी आरक्षण हे दिलं जातं. ते आपल्याच देशात नाहीये, प्रत्येक देशामध्ये आरक्षण आहे. तो आपल्या देशामध्ये आता मराठा समाज, पहिलं पाटीलकी होती, आपल्याकडे देशमुखी होती, सगळ्या म्हणजे पद्धती होत्या सगळ्या. मग आपल्याकडे तेव्हा 200 एकर जमिनी 300 एकर होत्या, पण आता त्या जमिनी 1 एकर 2 एकरवर पाटील आलेत आपले सगळे. त्याच्यामुळे आता आपल्याला ही प्रवाहाच्या मागे पडलोय आपण, आपल्याला पुढे जाण्यासाठी आरक्षण पाहिजे. आता तुम्ही बघितले पाठीमाग आपले ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आपल्याला आरक्षण त्यांनी दिलं होतं 16%. तर 16% आरक्षण दिल्यानंतर नोकरीच्या जागा भरल्या होती विद्यार्थ्यांनी सगळ्या आरक्षणामधून. 3200 जणांचं कोर्टात केस होती ती, या युती सरकारने ते कॅन्सल केल्यानंतर आता नवीन कलम काढून आता फडणवीस साहेबांनी त्यांना हे केलं, नोकरीवरती घेतले. म्हणजे फायदा होतो आरक्षणाचा. 3200 जण आता लागले त्या आरक्षणामुळेच लागले. त्याच्यामुळे आरक्षण हे काळाची गरज आहे, त्याच्यामुळे आरक्षण हवं. नक्कीच. मधुकरजी, आता जो मोर्चा निघतोय 9 ऑगस्टला मराठा महामोर्चा निघतो आहे, यामध्ये जवळपास मला सांगा सगळेच मराठा समाज बांधव एकत्र आहेत, राजकारणातून तुम्हाला कशा पद्धतीने पाठिंबा मिळतोय? नाही, मुळामध्ये 9 तारखेच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाज एकत्र आहे. कोणी किती अफवा पसरल्या तर आजपर्यंत लढलो मातीसाठी, आता लढू जातीसाठी, ही भूमिका ठेवून आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज मुंबईत येतोय. आणि देशाच्या इतिहासात जेवढी लोक गोळा झाली नाहीत तेवढी लोक मुंबईच्या मोर्चामध्ये येतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ती येतील, कारण आज मराठा समाज जागा झालाय, जागृत झालाय, एकीचं बळ आज समाजातल्या लोकांना कळतंय आणि यातून आज मराठा समाजाची एकजूट झालेली पाहायला मिळते. आणि मुंबईच्या मोर्चाला अभूतपूर्व गर्दी होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती करतो, आपण एकत्र येऊया, एकीचं दर्शन दाखवूया आणि आपल्या आरक्षणासाठी एकजूट आपली दाखवूया.
नक्कीच श्वेता, या आता जो मराठा मोर्चा निघतोय गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोर्चे निघतच आहेत, पण त्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय? म्हणजे फक्त लोकांचाच नाही तर या मोर्चामुळे खरंच दबाव निर्माण होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटतंय का? आतापर्यंत जे काही मोर्चे निघाले ते सर्व मूक मोर्चे होते आणि अगदी संयमी आणि सनदशीर मार्गाने हे सर्व मोर्चे काढण्यात आले होते. आणि या संदर्भात तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले की राजकीय पाठिंबा कसा मिळतो आहे मोर्चांना, तर अपेक्षा करायला हरकत नाही की नुसत्या मराठा समाजाचाच विचार केला तर 147 आमदार हे नुसते मराठा आमदार आहेत आणि या सर्वांनी मिळून जरी आता अधिवेशन सुद्धा सुरूच आहे, मग राजकीय पाठिंब्याचा जर आपण काही विचार केला तर अधिवेशनामध्ये बहुमताने अगदी सहज आपण हा ठराव पास करून घेऊ शकतो. आणि कायद्याच्या म्हणजे न्यायालयीन चौकटीमध्ये जर आपल्याला हे आरक्षण टिकवायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण एखादी समिती स्थापन करून त्यामध्ये काय फेरबदल करता येतील, कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, यांचा सर्व विचार करून खऱ्या अर्थाने हे आरक्षण जे आहे तर ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. पण 147 आमदार जे आहेत नुसतेच मराठा समाजाचे, त्यांच्याकडून सर्वच मराठा बांधवांना खूप मोठी अपेक्षा आहे की त्यांनी अगदी आपण म्हणतो की हा ठराव जो आहे अधिवेशनामध्ये मंजूर करून त्यांना सहजपणे घेता येण्यासारखा आहे, तर तो कुठेतरी झाला पाहिजे. आणि 9 तारखेच्या मोर्चाच्या अगोदर जर तो झाला तर हे फार चांगलं होईल. आणि 9 तारखेला जो मोर्चा आहे तो मूक मोर्चा आहे, लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी येणार आहेत. पण 3 ते 4 वाजेपर्यंत जर मराठ्यांच्या हाती काही लागलं नाही तर मग यापुढे जे काही आहे तर त्या संदर्भामध्ये विचार करण्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. नक्कीच मधुकरजी बोला. मुळामध्ये श्वेताने आता एक सांगितलं की 147 मराठा आमदार वगैरे त्याच्यासाठी प्रयत्न करतात, ही गोष्ट खरी आहे. पण ज्यावेळी महाराष्ट्रातल्या 288 आमदारापैकी 220 आमदार मराठा होते त्यावेळी सुद्धा त्यांनी विचार केला होता, त्यावेळीच तो खरंच विचार करणं गरजेचं होतं. आणि आज समाज फार संकटात आहे, समाज जागा झालेला आहे आणि या समाजातल्या तरुणांच्या मध्ये एवढं मोठं चैतन्य निर्माण झालेलं आहे की मी मोर्चाला जाईन. मी सातत्याने या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरलो, मला तरुणाईचा एक वेगळा कल पाहायला मिळाला की मला या मोर्चात जायचं आहे अस्तित्वासाठी. आणि हा आपल्या अस्तित्वाचा मोर्चा आहे हे प्रत्येक मराठा तरुण आणि तरुणीला समजलं आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थानं जागृती झालेली आहे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न कायद्याचा, तर कायदा हा लोकांच्यासाठी असतो. त्या कायद्यामध्ये बदल राज्य सरकार केंद्र शासन करू शकतं, त्याला वेगवेगळे नियम आहेत, त्या नियम आणि अटींचं पालन केलं पाहिजे. त्याच्यावरती एक मराठा समाजातली तज्ज्ञ समिती काम करत आहे आणि निश्चितपणे या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागू शकेल. फक्त गरज आहे मराठा समाजातल्या एकीची आणि एकोप्याची. नक्कीच श्वेता, आणखी एक प्रश्न तुला मला विचारायचा आहे, तो म्हणजे फक्त महाराष्ट्रातच मराठा समाज एकवटलेला आहे, संपूर्ण देशभरात सुद्धा मराठा समाज आहे, ते सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी भांडत असेल, मग वेगवेगळ्या मागण्यांसाठी, मग संपूर्ण राज्यभरातून देशभरातून काही लोकांचा पाठिंबा तुम्हाला मिळतोय का? देशभरातून? हो, नक्कीच. देशभरातून सुद्धा जो काही मराठा बांधव आहे, शेवटी ही जी काही अस्मिता आहे, जातीय अस्मिता, ती जातीय अस्मिता आहेत. मग ते महाराष्ट्रातले असू देत किंवा भारतातल्या इतर राज्यांमध्ये राहणारे असू देत, तर ते नक्कीच या मोर्चाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांचा पाठिंबा जो आहे तो आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे असा प्रश्न नाहीये की हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांसाठी आहे, पूर्णच देशभरातल्या मराठा बांधवांसाठीचा हा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच खरं तर हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी लागेल. कारण एकूणही ज्या मागण्या आहेत तर त्या नुसत्या मोर्चातल्या मागण्या, हे फक्त आरक्षण नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर इतरही सर्व मागण्या ज्या आहेत तर अगदी 250-300 मागण्यांमधून आम्ही 15 महत्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या सॉर्ट आउट केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून जे काही आहे सरकारला त्या अगदी रास्त मागण्या आहेत आणि त्यामुळे त्या सर्वच मागण्यांवर आरक्षणाबरोबरच विचार झाला पाहिजे, ही सुद्धा आमच्या सर्वांचीच अपेक्षा आहे. ह्या ज्या 15 मागण्या तू म्हणतेस त्या जरा आम्हाला थोडक्यात सांगू शकशील? थोडक्यात मी सांगू शकेन, जसं की आपण अगोदर जे मोर्चे निघाले तर त्या मोर्चांमध्ये काही मागण्या ज्या आहेत तर त्या सर्वच आपल्याला जिल्ह्यांमधून बघायला मिळाल्या होत्या. तर त्या व्यतिरिक्त यामध्ये आम्ही काही मागण्या आहेत ज्या की शिवस्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे, पण त्यामध्ये सुद्धा आता लवकरात लवकर बांधकाम सुरू करून ते मार्गी लावणं, ही एक मागणी त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर मराठ्यांचा जो इतिहास आहे तर त्या इतिहासाचं विकृतीकरण थांबवलं पाहिजे, महामानवांची बदनामी थांबवली पाहिजे
आणि जर कुणी असं करत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, ही एक महत्वाची मागणी त्यामध्ये आम्ही ऍड केलेली आहे. आणि अॅट्रॉसिटी बद्दलची जी काही आहे, आता जरी हे केंद्रात येत असलं तरी सुद्धा एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की हुंडाबळीचा कायदा हा सुद्धा अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच होता. पण हुंडाबळीच्या कायद्यातल्या सुद्धा ज्या काही कमतरता आहेत त्या आपण बदलवून त्या कायद्याला एक प्रकारे आणखीनच जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटीचं सुद्धा आहे. अॅट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल झाल्या झाल्या अटक होते, ही मागणी हे जे आहेत तर ते कॅन्सल करण्यात यावं, ही मागणी अतिशय महत्वाची आहे. आणि जर तो गुन्हा खोटा ठरला तर गुन्हा करणाऱ्याला सुद्धा ते कॉम्पेन्सेशन या ठिकाणी देण्याची त्यामध्ये तरतूद करण्यात यावी, ही सुद्धा मागणी आमची आहे. आणि त्याच्यामध्ये फेरबदल, अॅट्रॉसिटी रद्द व्हावी असं अजिबात आम्हाला वाटत नाही. तर अॅट्रॉसिटीतल्या ज्या काही क्लिष्ट अशा तरतुदी आहेत तर त्यावर कुठेतरी फेरविचार झाला पाहिजे. या संदर्भातल्या त्यानंतर ईबीसीचा मुद्दा मी काही वेळापूर्वीच मांडला या ठिकाणी की 6 लाख आहे, तर पण त्यामध्ये ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही पुढे लावतात त्यामुळे कुणाला हा फायदा घेता येतो, कुणाला घेता येत नाही, तर त्या कुठेतरी शिथिल करण्याची गरज आहे. या संदर्भातल्या मागण्या या ठिकाणी आहेत. नक्कीच. तन्वी, तुला या संदर्भात काही मुद्दा मांडायचा आहे का? मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची युगपुरुषांची बदनामी थांबविणे यासाठी आरक्षण होणे फार गरजेचे आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी. परत प्रकल्पासाठी शेतजमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देणे यासाठी मराठा आरक्षण होणे फार गरजेचे आहे. नक्कीच. खरं तर ही चर्चा खूप महत्त्वपूर्ण राहिली. तुम्हा चौघांचेही खूप खूप आभार. तुम्ही या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. एकूणच 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र जर या मोर्चाला यश मिळालं नाही तर याच्या पुढे आणखी तीव्र आणि आणखी तीव्र असा हा मोर्चा काढण्यात येईल असं या सगळ्या समाज बांधवांचं म्हणणं आहे. मुद्द्याचं बोलामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.